सर्वांना जय एकविरा आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर इथे मी आज बनवणार आहे साबुदाणा रसमलाई। तर इथे एक वाटी मी साबुदाणा भिजत घातलेला 2 घंटे अगोदर, मस्त भिजलेले एकदम फुगलेले मस्त। तर त्यांना मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेला आहे। जेवढं तुम्हाला बारीक करता येईल तेवढं तुम्ही बारीक करा। तर त्यात 1 वाटी साबुदाण्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची आहे। मी इथे अंदाजे टाकली पण अर्धी वाटीच परफेक्ट आहे। त्यानंतर थोडीशी वेलची पूड आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जर इथे तुम्हाला साबुदाणे मस्त एकदम फुगलेले असतात तर ते एकदम कोरडे झाले तर तुम्हाला इथे 2 चम्मच किंवा 1 चम्मच दूध यात टाका। त्याने थोडंसं ओलसर होईल, जास्त नका टाकू। त्यानंतर आपण रसमलाई जशी असते तसे वळून घेतोय। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम आरामात वळले जात आहेत। जसं चिकट वगैरे काहीच नाही, हाताला तेल वगैरे काही लावायची गरज नाही आहे। त्यानंतर इथे मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यात थोडंसं पाणी घातले, थोडंसंच घातलं, जास्त पाणी नाही घातलेलं आहे। 2-3 चम्मच एवढं पाणी घातलेलं आहे फक्त। आणि त्यात फुल मलाई दूध असं टाकलेलं आहे। त्यात मी जेमतेम अर्धा लिटर दूध यात मी घातलेलं आहे। तुम्ही ते बघू शकता। आता दुधाला मस्त फास्ट शेगडीवर शिजवून घ्यायचं आहे, उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे। त्यानंतर त्यात आता मी टाकते कंडेन्स मिल्क। इथे मी 1 चम्मच असा कंडेन्स मिल्क टाकलेला आहे। कंडेन्स मिल्क खूप गोड असतो, तर तुम्हाला ज्याप्रमाणे गोड आवडतो त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। इथे साखरेचा वापर नाही करत आहोत आपण, नाही साखरेचा वापर नाही, घी तेल वगैरे काहीच नाही। त्यानंतर आता आपण साबुदाण्याचे गोळे आपण जे रेडी केलेले ते आपण एक एक करून टाकून देतोय। उकळी आली असेल तर तुम्ही शेगडी स्लो करूनच टाकायचं आहे। आरामात अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। जसे जसे शिजले तसे दूध सुद्धा एकदम गाढा होऊन जाईल, जाडजूड होईल। कारण की साबुदाणा हा चिकट असतो, त्याने दूध पाणी वगैरे काही पण असलं आपण त्यात शिजवायला घेतलं की ते जाड होतंच। तर त्याला आपण 2 उकळ्या मोठ्या काढून त्याच्यानंतर स्लो गॅसवर शिजवून घेतोय। मस्त असा वास सुटलेला आहे घरात, तुम्ही बघू शकता। इथे स्लो गॅसवर आपण शिजवून घ्यायचं आहे। एकदम दूध असं जाडजूड झालेलं आहे। रसमलाई इथे इथं खाण्यासाठी रेडी आहे। साबुदाणा रसमलाई इथे खाण्यासाठी एकदम रेडी आहे, बघू शकता तुम्ही। ती छान कलर पण मस्त आलेला आहे। जर तुम्हाला हवंय तर यात तुम्ही केसर सुद्धा टाकू शकता कलरसाठी। जर तुम्हाला पिवळसर कलर पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं दिसायला पण आणि खायला पण खूप छान लागतं। तर इथे मी बघू शकता इथे रेडी झालेला आहे। तर वरून मी बदामाचे तुकडे टाकलेले आहेत, तर तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता। मस्त असं सॉफ्ट, एकदम सॉफ्ट असं शिजून झालेलं आहे। तुम्ही बोलूच शकत नाही की हे साबुदाण्यापासून ही रसमलाई बनवलेली आहे। तर नक्की ट्राय करा, कमेंट करून मला नक्कीच शेअर करा।